आज आश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच आद्य शंकराचार्यांची जयंती। तर त्यानिमित्तच आज आपण आद्य शंकराचार्यांबद्दलचं कार्य काय आहे ते समजून घेऊयात। आद्य शंकराचार्य भारतीय तत्वज्ञानातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व। त्यांनी हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि विखुरलेल्या विचारधारांना एकत्र बांधण्यासाठी मोलाचे काम केलेले आहे। तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर भारतीय संस्कृती वाचवण्याचं काम आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे। तर ते आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। ते विलक्षण बुद्धिमान होते। आपल्या शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की त्यांनी 8व्या वर्षी 4ही वेदांचे ज्ञान आत्मसात केले होते आणि 12व्या वर्षी तर सर्व शास्त्रामध्ये ते पारंगत झाले होते। त्यांचा जन्म दक्षिणेकडे केरळमधील कालडी ह्या गावी झालेला आहे असा उल्लेख आहे। ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणजे केवळ ब्रह्म हेच सत्य आहे, जग हे मोह माया आहे, जीवात्मा हा ब्रह्माचा अंश आहे, तो वेगळा नाही असं त्यांनी जगाला पटवून दिले। मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती सोबतच ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे हे त्यांनी जगाला शिकवले। पूर्ण भारत भ्रमण करून भारताच्या 4 दिशांना धर्माच्या रक्षणासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी मठ स्थापन केले आणि त्यातूनच हा अद्वैत सिद्धांत त्यांनी मांडला। तर अद्वैत म्हणजे दोन नसलेले, जीव हा शिवाचाच अंश आहे आणि तो वेगळा नाही असं जगाला त्यांनी पटवून दिलं। त्यांनी स्थापन केलेली 4 मठ म्हणजे बद्रिकाश्रम ज्योतिर्मठ उत्तराखंडमध्ये, द्वारका शारदा मठ गुजरातमध्ये, पुरी गोवर्धन मठ पूर्व भारत ओडिसा आणि चौथं म्हणजे शृंगेरी शारदापीठ दक्षिण भारत कर्नाटक। अशा प्रकारे त्यांनी 4 दिशांना मठ स्थापन केले। त्यांनी सर्वसामान्यांसाठी अतिशय सुंदर अशी स्तोत्रे लिहिली। त्यामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र, पांडुरंग अष्टकम जे आपण माझ्या व्हिडिओमध्ये ऐकलेलेच आहे, तसेच भज गोविंदम, कनकधारा, सौंदर्य लहरी अशी विविध अशी सुंदर संस्कृत मधील स्तोत्रे त्यांनी गायली आहेत आणि आपलं भगवंतावरचं प्रेम त्या स्तोत्रामधून त्यांनी अधिक वाढवलं आहे। त्यांची स्तोत्रे म्हणजे मनाला अगदी आनंद देणारी आणि भगवंताप्रती असणारं प्रेम स्पष्ट करणारी आहेत। जसे की भज गोविंदम या स्तोत्रामध्ये भगवंताचे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे हे त्यातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर मी माझ्या YouTube चॅनलमध्येही हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कनकधारा स्तोत्र महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रचलं गेलेलं आहे। तसेच निर्वाण षटकम अद्वैत वेदांताचे सार आहे। मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर या स्तोत्रामधून दिलेले आहे, हेही आपण पुढे पाहणार आहोत। आपण पाहतो की आपल्या धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत, पण काही काळामध्ये हे सगळे संप्रदाय विखुरले गेले होते। त्यांना एकत्र करण्यासाठी पंचायतन पूजा त्यांनी आपल्याला समजावली व तेव्हापासून त्या प्रकारची पूजा सुरू झाली। भिक्षान देही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी, यातून आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं महत्व आपल्याला शंकराचार्यांनी समजावलं आहे। तर हेही मी माझ्या YouTube चॅनलवर दिलेलं आहे, तर आपण ते नक्की पहा। सौंदर्य लहरी मधून देवीचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे। शिवापराध क्षमापण स्तोत्र मधून कळत नकळत होणाऱ्या पापांची क्षमा याचना केलेली आहे। तर गणेश पंचरत्न मध्ये गणपतीची स्तुती केलेली आहे। अत्यंत रसाळ आणि भक्तिपूर्ण स्तोत्र शंकराचार्यांची आहेत आणि ही आपल्याला माहीतच असायला हवीत। त्यांची स्तोत्रे संस्कृत मध्ये जरी असली तरी त्यांची लय आणि शब्दरचना एवढी सुंदर आहे की ती सर्वसामान्य माणसांच्या ओठावर अगदी सहज रुळतात। त्यांच्या भजनांमध्ये स्तोत्रांमध्ये केवळ भक्तीच नाही तर ज्ञानपूर्ण भक्ती आहे, म्हणून हे विशेष आहे। म्हणूनच आपण आद्य शंकराचार्यांबद्दल कृतकृत्य असणे गरजेचे आहे। जेव्हा संस्कृतीचा ऱ्हास होण्याची चिन्ह दिसत होती तेव्हा संस्कृतीला उभं करण्याचं काम आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे। त्यामुळेच त्यांचे उपकार आपण कुठल्याच प्रकारे फेडू शकणार नाहीत, परंतु निदान त्यांच्याबद्दल कृतज्ञ भाव असणं आपल्यामध्ये तरी गरजेचं आहे आणि हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे म्हणूनच मी हा केलेला छोटासा प्रयत्न आहे। तर आपण विविध शंकराचार्यांची विविध स्तोत्रे समजून घेणार आहोत आणि आज आपण त्यांना नमस्कार करणार आहोत। अशीच वेगवेगळे स्तोत्रे ऐकण्यासाठी त्यांचा अर्थ थोडक्यात समजून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।